नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दुधातली शेवभाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये टाकायचं छोटा अर्धा चमचा मोहरी। मोहरी चांगली भाजून घेऊया। मोहरी बघा चांगली तडतडली, छोटा अर्धा चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकायचं आपल्याला एक तेजपत्ता। आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये गरम मसाला पण टाकू शकता। छोटीशी दालचिनीचा तुकडा टाकायचं, साधी विलायची, गरम मसाला विलायची, 2 लवंगा टाकायच्या, 6 मिरी टाकायची। आता ह्यात टाकणारे मी मिडियम आकाराचा कांदा बघा एकदम बारीक केला होता आणि हा कांदा भाजून घेऊया। बारीक केल्यावर काय होतं माहिती आहे का, ग्रेव्ही चांगली बनते। गॅस आहे मिडियम आणि आपण भाजून घेऊया। कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला बघा 1 चमचा आलं, लसूण आणि हिरवी मिरची। अर्धा इंच आलं आहे, 7 पाकळ्या लसणाच्या आहेत आणि 1च हिरवी मिरची मी कुटून टाकलेली आहे। पेस्ट टाकली तरी चालेल आणि मिरची तुम्ही कापून टाकली तरी पण चालेल। आता तुम्ही ह्याच्यामध्ये बघा 1 सुकी लाल मिरची पण फोडणीमध्ये टाकू शकता। आता हे काय करते मी 1 ते 2 मिनिटं फक्त परतून घेते, जेणेकरून आल्याचा लसणाचा कच्चापणा जाईल। 2 मिनिटं बघा मी परतून घेतलेलं आहे, मस्त असं झालेलं आहे। त्यात टाकायचे आपल्याला एकदम थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकायचे एक मिडियम आकाराचा टोमॅटो मी एकदम चॉपरला बारीक केलेला आहे। आता हे पण आपण 1 मिनिट ते 2 मिनिट परतून घेऊया। मस्त असं परतून घेतलेलं आहे बघा, अशा पद्धतीमध्ये बघा झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। तर मसाले टाकताना काय करायचं, कधी पण गॅस बारीक करायचा। आता ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाकलेली, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे 1 चमचा। छोटा 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे, छोटा अर्धा चमचा जिरे पूड घेतलेली आहे, छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर। ह्यांच्या सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे। आता हे पहिले 1 मिनिटभर मी बारीक गॅसवरच परतून घेते। आता आपल्याला बघा काय काय लागणार आहे। 6 काजू घेतलेले आहेत ती आणि 1 चमचा मगज घेतलेले आणि ह्याला काय केलेलं आहे मग ते अर्धा तास झालं मी हे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातलेलं। ह्याची पेस्ट करून मी टाकणार आहे। जर तुम्हाला हे नको असेल तर तुम्ही मग मलाई जरी 2 ते 3 चमचे टाकली तरी पण चालेल। मस्त असं बघा परतलं गेलेलं आहे मसाले टाकल्याच्या नंतर। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं पाणी, जेणेकरून ही जी आपला मसाला आहे ना हा चांगला शिजला जाईल। थोडंसं टाकूया आपण अजून। तुम्ही थोडेसे ह्याच्यामध्ये काय अख्खे काजू जरी असे तेलामध्ये भाजून जरी टाकले का नाही तरी पण चालू शकतात। ह्यात आत्ताच टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ। मिक्स करून घेते। गॅस बारीकच आहे, गॅस आपण जेव्हा मसाले टाकले ना तेव्हा बारीकच केला होता। बारीक गॅसवरच आता मी ह्याच्यामध्ये 5 मिनटं मी झाकण ठेवणार आहे, तोपर्यंत आपण ती काजू मगज बारीक करून घेऊया। बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं होतं, बघा मस्त असा आपला मसाला झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये बघा काजू मगजची आपण पेस्ट केली होती एवढी घट्ट आहे बघा। तर तुम्हाला ही नाही टाकायची तर 2-3 चमचे दुधाची मलाई टाकली तरी चालेल, जे आपल्या घरात असेल ते मलाई टाकायचं। हे मिक्स करून घेते, गॅस बारीकच आहे। हलवून घेऊया पहिलं। पेस्ट टाकल्यानंतर बघा मी हलवून घेतलेलं, गॅस बिलकुल वाढवलेला नाही, गॅस जसा आहे तसाच आहे। तर गॅस मी मिडियम करते आणि त्याच भांड्यामध्ये बघा मी थोडंसं असं पाणी टाकलं होतं, ते पण मी ह्याच्यात ओतून घेणार आहे आणि थोडंसं साधारणतः उकळून देणार आहे, कारण की आपण आता ह्याच्यामध्ये काजू मगजची पेस्ट टाकली होती, त्यासाठी ह्याला उकळून घेऊया पहिलं आपण। मगच काजूची पेस्ट टाकल्यानंतर बघा असं चांगलं उकळून द्यायचं। आपण ह्याच्यामध्ये परत पाणी टाकलं होतं आणि मस्त असं उकळलेलं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं बघा। आणि जी आपण मगजची पेस्ट केली होती का नाही काजू मगजची, ती थोडीशी आपली दाणेदार होती बघा, अशा पद्धतीमध्ये बारीक होते। पण ही उकळल्याशिवाय ह्याच्यामध्ये दूध नाही टाकायचं बरं का। आणि जी दूध टाकणार आहे ना आपण, आता मी थोडा गॅस बारीक केलेला आहे आणि जी दूध टाकणार का नाही आपण ती पण बघा असं गरम दूध पाहिजे। साईचं आहे बघा, म्हशीचं दूध आहे। तर हे 1 एवढं बघा फुलपात्र भरून मी टाकलेलं आहे। आता गॅस परत वाढवणार आहे आणि एकसारखं हलवत राहायचं। जर तुम्ही एकसारखं हलवलं नाही तर ही फुटणार मग। आणि अजून एक गोष्ट सांगते, नंतर तुम्ही मीठ टाकू नका, त्यासाठी अगोदर जेव्हा आपण बनवलं का नाही मसाला तेव्हाच मीठ टाकून चांगला शिजला जातो। त्याला चांगलं आपण उकळून घेऊया आणि असं हलवत राहायचं जोपर्यंत चांगलं उकळत नाही। आणि अजून एक उद्या सांगते मी की कधी पण अशा जे दुधाची करतो ना आपण भाजी कुठल्या पण, तर ते पहिलं पाणी ओतलेलं पण गरम पाहिजे, दूध जी टाकतो ना ती पण गरमच पाहिजे। आता हे मी उकळून घेते चांगलं एकसारखं हलवून। मस्त बघा उकळलेलं आहे, अशा पद्धतीमध्ये उकळलं तर आणि काय दूध फुटत नाही वगैरे काय नाही। जर तुम्ही साधं म्हणजे आपलं दूध गरम नसेल आणि जर तुम्ही वताल तर मग ते दूध फुटतं, हे लक्षात ठेवायचं। बघा किती मस्त झालेलं आहे। आता ह्याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि ह्याच्यावर आता आपल्याला टाकायचे शेव। आता शेव तुमच्या आवडीप्रमाणे बघा मी अशा पद्धतीची भाजीची शेव घेतलेली आहे, तुम्हाला जी शेव तुमच्याकडे भेटेल ती तुम्ही टाकू शकता। आता तुम्हाला मी सांगते, आता हे कसं असतं माहिती आहे का, असं शेवच्या भाजी वगैरे आता ह्या आपण जेव्हा जेवायला बसतो का नाही त्या टायमाला हे सगळं बनवून ठेवायचं आणि जेव्हा जेवायला बसायच्या अगोदर तुम्ही ह्याच्यामध्ये शेव टाकू शकता। अगोदरच जर तुम्ही बनवून ठेवली शेव बिव जर टाकली ना तर ते जेवस्तवर काय होतं माहिती आहे का,
एकदम अशी सॉफ्ट होती. तर त्यासाठी बघा सगळं बनवून ठेवायचं आणि जेवायला बसायचे आपल्याला एक 5-10 मिनटं जरी तुम्ही असे शेव टाकली थोडीशी शिजवली की नाही तर तिचा थोडासा कुरकुरीतपणा असावं खाताना चवीला एक नंबर लागते. आणि आता हे कसं माहिती आहे का एकदम घट्ट ह्याच्यापेक्षा पण जास्त थंड झाली की नाही की ह्याच्यापेक्षा पण जसं उतरून घेस्तवर तर ही थोडीशी अजून घट्ट होती. तर अशा पद्धतीची बघा ही शेवभाजी बनते दुधातली. एक नंबर चवीला लागते. करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.